रजनी लग्न करून पाटलांची सून झाली आणि तिने तिथल्या राहणीमानाला आहे तसे स्वीकारले. रजनी एका मोठ्या शहरातून एका लहानशा खेड्यात लग्न करून आली होती. तिचे सासरे एक सधन शेतकरी होते. त्याचबरोबर त्यांचे शेतीपूरक अनेक व्यवसाय सुद्धा होते. तिचा नवरा आकाश सुद्धा गावी वडिलांच्या शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावायचा. आकाश आणि रजनी शहरात एकाच कॉलेजमध्ये शिकायचे. आकाशने ॲग्रिकल्चरची पदवी घेतली होती, तर रजनीने समाजशास्त्राची पदवी घेतली होती. एकाच कॉलेजमध्ये असल्याने दोघांची खूप छान मैत्री झाली होती. नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. दोघांचीही मने जुळली असली तरी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी खूपच वेगळी होती. आकाश एका खेड्यात एकत्रित कुटुंबात वाढलेला मुलगा, तर रजनी श्रीमंत आईवडिलांची एकुलती एक मुलगी. रजनी श्रीमंत असली तरी आकाश सुद्धा गरीब नव्हता. पण दोघांच्या राहणीमानात खूपच तफावत होती. त्यांच्या याच विरोधाभासामुळे ते दोघे एकमेकाकडे आकर्षित झाले. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आपला निर्णय घरच्यांना सांगायचे ठरवले. आकाशच्या घरी आजवर कोणीही लव्ह मॅरेज केले नव्हते आणि शहरातील मुलगी म्हटल्यावर त्यांच्या घरचे अजूनच साशंक होते. रजनीच्या घरची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. त्यांची सुद्धा खेड्यात मुलगी द्यायची इच्छा नव्हती. पण आकाश आणि रजनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. शेवटी घरच्यांनी होकार दिला व रजनी आणि आकाशचे लग्न झाले. रजनी आकाशसोबत पाटील वाड्यात आली आणि लवकरच तिने वाड्यातल्या सगळ्यांना आपलंसं केलं. रजनीचा स्वभाव खूपच मनमिळाऊ होता. आकाशच्या घरच्यांना पण आकाशची आवड सार्थ वाटत होती. घरी सर्वत्र आनंदी आनंद होता. पुढच्या काही महिन्यातच रजनी आणि आकाशच्या आयुष्यात बाळाची चाहूल लागली. घरचे सगळे आनंदोत्सव साजरा करत होते. रजनीचे गोड कौतुक होऊ लागले. मातृत्वाच्या जाणीवेने रजनी सुखावली होती. ही गोड बातमी ऐकून तिचे आईबाबा सुद्धा तिला भेटायला तिच्या सासरी आले. रजनीला भेटून दोघांनाही खूप आनंद झाला. आकाशने दोघांनाही काही दिवस तिथेच राहण्याचा आग्रह केला आणि दोघांनी तो मान्यही केला. रजनीचे आईबाबा काही दिवस तिच्याकडे थांबले. दोघेही काही दिवस ग्रामीण जीवनाचा आनंद घेणार होते. पण रजनीच्या आईच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू होतं. रजनीच्या लग्नामुळे तिची आई आधीच जास्त खुश नव्हती आणि रजनी त्यांची एकुलती एक लेक होती. त्यांच्या मनात आधीपासूनच होते की रजनीने जवळपासचा कुठला तरी मुलगा बघून लग्न करावे. पण तिने आकाशसोबत लग्न करण्याचा हट्टच केला आणि तिच्यासमोर त्यांचे काहीच चालले नाही. पण आता मात्र त्यांना वाटत होतं की रजनी आणि आकाशने त्यांच्यासोबत शहरात यावं. निदान रजनीच्या मुलांना या खेडेगावात राहावे लागू नये अशी त्यांची इच्छा होती. पण रजनीला आपल्या मनातील इच्छा कशी बोलून दाखवावी हे त्यांना कळलं नव्हतं. आकाशच्या घरचे रजनीच्या आईवडिलांचा छान पाहुणचार करत होते. एके दिवशी आकाशला घरी यायला खूप उशीर झाला. शेतीच्या कामानिमित्ताने तो तालुक्याला गेला होता. रजनीला मात्र वाटायचं की आपल्या प्रेग्नन्सीमध्ये आकाशने जास्तीत जास्त वेळ आपल्यासोबत राहावं. त्याला यायला उशीर झाल्याने ती आधीच नाराज होती. कसे तरी आकाशने तिला समजावले, पण दुसऱ्या दिवशी सकाळी रजनीची आई तिला म्हणाली, "काल आकाशरावांना खूप उशीर झाला होता ना घरी यायला? त्यांनी लवकर घरी यायला पाहिजे ना आता? आधी तुम्हाला जास्त प्रायव्हसी मिळत नाही इथे. आणि तुझ्या या अवस्थेत तरी त्यांच्या घरच्यांना कळायला हवं की तुला आकाशची जास्त गरज आहे. त्याला जास्त काम सांगू नका म्हणून." त्यावर ती म्हणाली, "एरवी उशीर होत नाही, पण काल थोडा उशीर झाला. पण त्यात काय एवढं?" असं म्हणून रजनीने विषय टाळला. पण तिच्या मनाला हे कुठेतरी लागलं होतं. त्यानंतर रजनीचे स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाकात मदत करणे, घरातील छोटी मोठी कामं करणे हे सुद्धा तिच्या आईला आवडायचं नाही. त्या तिला म्हणायच्या की तू घरातली कामे करण्यासाठी थोडीच शिक्षण घेतलं आहेस. रजनी मात्र हसून टाळायची. रजनीला नुकताच 4था महिना लागला होता. एकदा रजनी आणि तिची आई बाहेर जाण्यासाठी निघाल्या असताना रजनीने घट्ट जीन्स आणि त्यावर गुडघ्यापर्यंत येणारा कुर्ता घातला होता. रजनीच्या सासूबाईंनी तिला तसे बाहेर जाताना पाहिले आणि त्या म्हणाल्या, "रजनी, हे काय घातलं आहेस तू? इतकी घट्ट जीन्स घालणं बरं नाही. आधी ती जीन्स काढून काहीतरी ढिले कपडे घाल." "आई, एवढ्याने काय होतंय? अजून काही त्रास होत नाही मला." सासूबाई म्हणाल्या,
तरी पण मी सांगते ना कपडे बदलायला. कधीतरी मोठ्या माणसांचं ऐकावे मुलांनी. यावर जास्त काही न बोलता रजनी तिच्या रूममध्ये कपडे बदलायला निघून गेली. तिची आईसुद्धा तिच्या पाठोपाठ तिच्या रूममध्ये गेली आणि म्हणाली, "तुझ्या सासूबाईंचं वागणं थोड्या वेळात जाऊन परतसुद्धा आलो असतो. आपण ऐन जायच्या वेळी तुला कपडे बदलायला लावले त्यांनी. आता तर फक्त सुरुवात आहे. पुढे काय काय करायला लावतील माहीत नाही. तुला एवढे नियम पाळायला लावतील, मग तुझ्या होणाऱ्या बाळाचं काय? काहीही झालं तरी हे खेडेगावच ना. इथले नियम आणि परंपरा आपल्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या आहेत." यावर रजनी म्हणाली, "हो, पण पाळावे तर लागणारच ना आई. अगं मी तर म्हणते काही दिवसांसाठी तुम्ही दोघं आपल्या घरी का नाही येऊन राहात? या वातावरणापासून थोडीशी मोकळीक मिळेल तुम्हाला. तसंही शहरात आपला एवढा मोठा व्यवसाय आहे. आकाशराव सुद्धा करतीलच की काहीतरी. तिथे तुम्हाला तेवढीच प्रायव्हसी मिळेल. आकाशराव तर दिवसभर कामासाठी बाहेरच राहतात. आणि इथे एवढ्या मोठ्या कुटुंबात तुम्हा दोघांना कुठे जास्त वेळ मिळत असेल? पण आई असं होऊ शकेल का? आकाश ऐकेल का माझं? मी काही दिवसांसाठी शहरात राहायचं चल म्हटलं, तर तो ऐकणार नाही माझं. अगं तू एकदा बोलून तर बघ." त्यावर रजनी म्हणाली, "बघते प्रयत्न करून." त्यानंतर काही दिवस राहून रजनीचे आई-बाबा त्यांच्या घरी निघून गेले. रजनीच्या डोक्यात मात्र आईने घातलेले विचार फिरत होते. एका क्षणाला तिला वाटायचं की इथेच राहू आणि दुसऱ्या क्षणाला तिला वाटायचं की आपण शहरात राहायला जाऊया. पण आकाशसोबत या विषयावर बोलायची तिची हिंमत होत नव्हती. आता रजनीच्या वागण्यात बराच फरक पडला होता. तिला तिच्या सासरच्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी स्वार्थ वाटायचा. तिच्या सासूबाई तिला बऱ्याचदा सूचना करायच्या, "रजनी, असे चालू नको, हळू चालत जा, साधी चप्पल घाल." रजनी मात्र मुद्दामहून त्यांनी जे सांगितलं त्याच्या उलट करायची. रजनी आकाशला म्हणायची की "तू घरी लवकर येत जा." तो सुद्धा प्रयत्न करायचा, पण शेतीच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. त्यामुळे कधीतरी त्याला उशीर व्हायचा. रजनीला मात्र अशा वेळी संताप व्हायचा. आधी समजूतदार असलेली रजनी आजकाल अशी का वागते हे कोडे त्याला पडले होते. तेव्हा त्याच्या आईने त्याला समजावलं की अशा अवस्थेत चिडचिड होणे स्वाभाविकच आहे. घरातील सगळी मंडळी तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायची. पण एखादी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध घडली की ती पुन्हा चिडचिड करायची. एकदा रजनीने किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी कॉफी बनवली आणि हॉलमध्ये येऊन कॉफी प्यायला लागली. तिला पाहून तिच्या चुलत सासूबाई म्हणाल्या, "अगं गरोदरपणात बाईने जास्त कॉफी पिऊ नये. सकाळपासून तिसरी कॉफी आहे ही तुझी. गरम असते गं ती." यावर रजनीच्या सासूबाईंनी तिला दुजोरा दिला. यामुळे तिला राग आला. ती रागातच म्हणाली, "या घरात मला माझ्या मर्जीने जगण्याचे स्वातंत्र्य अजिबात नाही. सतत कॅमेरे पाठीशी असल्याप्रमाणे तुम्ही सगळे माझ्यावर नजर ठेवून असतात. मी काय घालावे, काय घालू नये, हे सगळं कशाला ठरवता तुम्ही? माझ्या बाळाची काळजी करून तुम्ही मला मात्र तुमच्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडू शकत नाही. तुमच्या खेड्यातील अंधश्रद्धा तुमच्याकडेच ठेवा. तुम्ही अजून बाहेरचं जग पाहिलेलं नसल्याने तुम्हाला यातलं अजून काही कळत नाही." एवढे बोलून ती तिच्या खोलीमध्ये निघून गेली. नंतर तिने आईला फोन केला आणि झालेला सगळा प्रकार सांगितला. तिच्या आईने रागात आणखीनच भर काढली. संध्याकाळी जेव्हा आकाश घरी आला तेव्हा त्याला झालेला प्रकार समजला. त्याने रजनीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण ती तिच्या आईकडे जाण्याचा हट्ट करून बसली होती. तिच्या सासूबाईंना सुद्धा तिला समजावले, पण ती कुणाचं काहीच ऐकून घेत नव्हती. शेवटी काही दिवस ती माहेरी गेली तर तिचा राग शांत होईल आणि वातावरण बदल झाल्याने तिची चिडचिड कमी होईल म्हणून आकाशने तिला माहेरी न्यायचे ठरवले. माहेरी जायचे म्हणून ती खूप आनंदी होती. आकाश आणि रजनी दोघेही तिच्या माहेरी गेले. आईला भेटून रजनी खूप खुश झाली. 2 दिवस तिथे राहून काही दिवसांसाठी रजनीला तिथेच ठेवून आकाश त्यांच्या घरी परत गेला. रजनीला आता माहेरी आल्यावर खूप मोकळं वाटायचं. इथे ना कोणाचे बंधन होते ना सूचना. आता तिला जसे हवे तसे ती कपडे घालू शकत होती. खाण्यात सुद्धा आवडीचे पदार्थ खात होती. रजनीची आई मात्र दर दिवसाआड तिच्या कामानिमित्ताने काही सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी घराबाहेर असायची. सुरुवातीला माहेरी येऊन मोकळं आणि स्वतंत्र वाटणारी रजनी आता मात्र या एकटेपणाला कंटाळली होती. आता तिला तिच्या सासरच्या भरल्या घराची आठवण येत होती. तिला त्या घरात आल्यापासून कधीच एवढा एकटेपणा वाटला नव्हता. तिची सासू, चुलत सासू सतत तिच्या जवळ असायच्या.
2 लहान नंदा वहिनी वहिनी करून घिरट्या घालायच्या. पुरुष मंडळी बाहेर असली तरी घरात त्यांची सोबत असायची. सकाळी सकाळी कामे आटोपली की मग घरातल्या सगळ्या बायका एकत्र बसून गप्पा मारायच्या. आठवड्यातून 2दा सगळ्या बायका त्यांच्या शेतातल्या घरी जाऊन तिथे जेवण बनवायच्या आणि दिवसभर छान शेतात राहायच्या. शेतातील पिकांची दिवसेंदिवस होणारी वाढ पाहताना तिला किती आवडायचं. आता मात्र माहेरी घरी राहून तिच्या सासरच्यांना ती खूप मिस करत होती. तिला आठवलं की एकदा ती आजारी पडली होती, तेव्हा घरच्यांनी तिची किती काळजी घेतली होती आणि त्याच सासूबाईंना ती किती काहीबाही बोलून आलेली होती. तिला आता तिच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. त्याचबरोबर आकाश आणि घरच्यांची आठवण पण येत होती. त्या दिवशी रजनीला खूपच अस्वस्थ वाटत होते. पोटात सारखं दुखत होतं. तिने आईला फोन केला आणि सांगितले की तिला बरं वाटत नाही म्हणून. आई बाहेरून आली आणि तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांनी रजनीला चेक केले आणि सांगितले की बाहेरचे जंक फूड, कोल्ड्रिंक्स जास्त खाण्यापिण्याने तिचे पोट बिघडले आहे. खाण्यापिण्यात हलगर्जीपणा केल्याने डॉक्टरांनी रजनीची चांगलीच कानउघाडणी सुद्धा केली. औषधं आणि काही सूचना देऊन डॉक्टरांनी तिला घरी पाठवले. इकडे रजनीच्या सासरच्यांना तिच्या तब्येतीबद्दल कळाल्याने तिचे सासू, सासरे आणि आकाश लगेच तिला भेटायला आले. तिच्या तब्येतीबद्दल ऐकून ते सुद्धा काळजीत पडले होते. तिची तब्येत आता चांगली आहे हे पाहून तिघांचाही जीव भांड्यात पडला. रजनीच्या सासूबाईंनी तिची विचारपूस केली. रजनीला मात्र आपण सासूबाईंसोबत जे वागलो त्याचे वाईट वाटत होते. रजनी त्यांना म्हणाली, "आई, मी इथे येण्याआधी तुम्हाला नकळतपणे खूप काही बोलले होते. प्लीज मला माफ करा." "अगं, त्याचा एवढा विचार तू करू नकोस. ते तर आम्ही केव्हाच विसरलो. तू फक्त तब्येतीला जप आणि तुझी चिडचिड आम्ही समजू शकतो. लहानपणापासून शहरी वातावरणात वाढलेली आहेस तू. तुला खेड्यातल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ तर लागेलच आणि अशा अवस्थेत आणखीनच चिडचिड होणार तुझी. तू अजून काही दिवस माहेरीच राहा आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू ये घरी. तिथली काळजी करू नकोस. आम्ही सांभाळून घेऊ सगळं." सासूबाई हसतच म्हणाल्या, "नाही आई, मी तुमच्याबरोबर येणार. मला इथे करमत नाही. मला वाटलं तर येईन मी माहेरी, पण आता मला आपल्या घरी यायचं आहे." "ठीक आहे, तू तयार होऊन ये. आपण निघूया थोड्या वेळात." रजनी तयारीला लागली. रजनी तिच्या सासरी जाणार हे कळल्यावर तिची आई तिच्या जवळ आली आणि म्हणाली, "रजनी, काय गं हे? तुझ्या सासूबाई तुझ्याशी 2 शब्द प्रेमाने काय बोलल्या आणि तू लगेच त्यांच्यासोबत जायला होकार दिलास? तिथे जाऊन पुन्हा त्याच वातावरणात राहायचे आहे का तुला?" "नाही आई, त्यांनी तर उलट मला सांगितले, तुला जेवढे दिवस राहायचे आहे तेवढे दिवस राहा म्हणून. मीच त्यांना म्हणाले की मला तुमच्यासोबत यायचं आहे." "अगं, पण तू का जायचे म्हणतेस? तुला त्यांच्याशी प्रेमाने वागावं लागेल. ते लोक जसे म्हणतील तसे तुला राहावे लागेल." "नाही आई, त्यांना माझी काळजी वाटते म्हणून त्या मला सूचना देतात. ते लोक फक्त सुखच नाही तर दुःखही वाटून घेतात. लहानपणापासून जेवढे मिळाले नाही तेवढे प्रेम मला तिथे मिळाले आहे. एकत्र कुटुंबाचं सुख काय असतं ते मला तिथे जाऊन कळालं आणि माझं मूल किती नशीबवान असेल, त्याला एका मोठ्या कुटुंबाचं प्रेम मिळेल." एवढे बोलून रजनी आपली बॅग पॅक करायला लागली. आधीपासून आपल्या नवऱ्यासोबत वेगळ्या घरात राहिलेल्या तिच्या आईला ते सर्व फारसे कळले नव्हते. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांना तिला रोखण्याची अजिबात इच्छा झाली नव्हती. आज रजनीला सासरी जाताना पाहून आईला मनातून एक वेगळेच समाधान वाटत होते. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.